करावा। मी काळात साहेबांना एवढंच आश्वासन देतोय की साहेब, ह्या स्टेजवरची जेवढी मंडळी तुमच्या पाठीमागे आहेत, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, ही स्टेजवरची मंडळी दक्षिण तालुक्याचा इतिहास घडवू शकते। ही एवढी मंडळी तुमच्या पाठीमागे आहेत म्हणजे ओळखून घ्या, विजय 100% निश्चित आपलाच आहे। आमच्या गावाच्या वतीनं आम्ही स्वागत आहे। त्याच्यासोबत आपले सापडे साहेब आहेत, त्यांनी आपल्याला आणि या विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री दिलीपराव माने, जिल्हा बँकेचे माजी संचालक माननीय श्री सुरेश वसापुरे, भारतजी जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब शेळके, सिद्धारामजी चाकोते, व्यासपीठावरचे इतर स्थानिक तालुक्याचे अध्यक्ष शाहिराम बानेसाहेब, रामटुले आणि इतर सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सिद्धेश्वर कारखान्याचे सर्व सभासद आणि या भागातील उपस्थित या ठिकाणचे सर्व या विधानसभा निवडणुकीचे सर्व मतदार बंधूंनो, या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागली आणि आता दिलीपरावांनी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने घडामोडी झाल्या हे सगळे आपण वृत्तपत्र आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा मी उल्लेख करत नाही। एकच लक्ष आपल्या सर्वांच्या समोर होतं की भाजपचं सरकार आणि भाजपचा जो प्रतिनिधी आहे त्यांना ह्या मतदारसंघातून बाहेर काढलं पाहिजे। आणि या भूमिकेतून मी असू दे, दिलीपराव असू दे, ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला गेला, साखर कारखान्याला दिला, आपल्या शैक्षणिक संस्थेला दिला, देवस्थानमध्ये दिला, ह्या सगळ्या त्रासाला कुठंतरी आपण गप बसलो तर आपण ते सगळं सहन करतो अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये होईल। आणि याच्यामुळे या ठिकाणी शक्यतो मी राजकारणात यायचं नाही माहीत स्वतः तरी म्हणून ठरवलं, परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार असू दे, त्याचप्रमाणे आदरणीय शिंदेसाहेब असू दे, आदरणीय विजयदादा असू दे, यांनी मला आधी निवडणूक सुरू व्हायच्या आधी 1 महिना आधीच या ठिकाणी उमेदवारी तुम्ही उभारायला पाहिजे, या मतदारसंघातलं निवडणूक उभारलं पाहिजे अशा पद्धतीचे बोलून मला त्या ठिकाणी सांगितलं। आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मी इच्छुक झालो आणि तशा पद्धतीनं अर्जही केला होता, परंतु शेवटी या राजकारणात विविध घडामोडीमुळे काही झालं माहीत नाही आणि हे अपक्ष अशा पद्धतीचं उमेदवारीमध्ये माझा आणि दिलीपरावांचा अर्ज त्या ठिकाणी राहिला आणि शेवटी मिटवच्या दिवशी अशा पद्धतीनं प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की माझा अर्ज ठेवायचा आणि दिलीपरावांनी त्याला पाठिंबा द्यायचा। अशा माध्यमातून या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी माझं निमित्त असलं तरी या निमित्तानं दक्षिण तालुका असू दे, उत्तर तालुका असू दे किंवा शहरातला सगळे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे जे नेते हे माझ्या पाठीशी आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीला एक वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे, जो अतिशय देशाचा आपण ज्यांना 10 वर्ष दिलं काम करायला, विकास करायचं तर सोडलाच आहे, ते चांगले भागातल्या जे सोयी होत्या त्याही बंद केल्या गेल्या। 1 दिवसात येणारं पाणी त्या ठिकाणी आज 5-6 दिवसाला एकदा शहरात पाणी येतं। आपल्यामध्ये तालुका लेवलला वाहतूक व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेची चांगली होती, ती बंद केली। गेली 7-8 वर्ष वाहतूक व्यवस्था नाही, ज्यासाठी एकदा मला आताच दादांनी पण त्या लोकांसाठी वाहतूक व्यवस्थेसाठी आंदोलन केलं होतं शेवटच्या काळामध्ये। अशा पद्धतीचं हे सगळ्या
चांगल्या असलेल्या गोष्टी पण त्या ठिकाणी बंद केल्या आणि फक्त त्रास द्यायचा, दोघांमध्ये भांडणं लावायची अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारे सर्व लोकप्रतिनिधी यांना आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. मी जास्त काही बोलत नाही. आपण सर्व ज्ञानी आहात, माहिती आपल्याला अशी सगळी माहिती त्या निमित्तानं मीडियामधून मिळते. मी एवढंच सांगू इच्छितो, सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हणजे ते सरकारी नेते मंडळ सिटीतल्या त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं एक प्रामाणिकपणे या भागासाठी चांगलं काम करून हा भाग चांगला कसा करता येईल. उत्तर तालुक्याची ही 10 गावं, दक्षिणची जवळजवळ 52 गावं आणि शहराचा सर्वात मोठा ठिकाणी जेवढं म्हणून आपल्याला डेव्हलपमेंट करून ह्या शहराचं वैभव परत मिळवता येईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, एवढंच अभिवादन देतो. 20 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये माझं कम्प्युटर हे चिन्ह आहे आणि त्या कम्प्युटरच्या चिन्हावर आपण बटन दाबून मला मतदान करावं आणि त्या ठिकाणी ह्या कम्प्युटरचे चिन्ह हे नवीन आहे. आपण आजपर्यंत काँग्रेसला हाताला मतदान करत आलो आहे, परंतु ह्या ते चिन्ह बदललं आहे. तर ते चिन्ह आपल्याला आपल्या गावामध्ये प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे की अशा अशा पद्धतीनं त्यावेळेस हाताचं चिन्ह नाही तर कम्प्युटरचं चिन्ह आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी यायला घ्यावं. 2 मशीन असले त्याच्यातलं पहिलं मशीन जे आहे त्याच्यावर 16 उमेदवारांची नावं आहे. त्याच मशीनामध्ये सर्वात शेवटचं 16वं नाव हे माझं आहे, धर्मराजांना काढावी आणि त्या ठिकाणी कम्प्युटरचं चिन्ह आहे त्याच्या बटनावर आपण बटन दाबून त्या ठिकाणी मतदान करावं आणि मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करून माझी 2 शब्द. उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान असल्यामुळं आणि निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी खूप कमी असल्यामुळं आणि मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळं गावभेट दौऱ्याचा कार्यक्रम आज सकाळपासून सुरू केले आणि आपल्याला दक्षिण सोलापूर तालुक्याला पाकणीपर्यंत जी गावं जोडलेली गेले त्या गावाच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं आमचे सर्व व्यासपीठ आणि आपल्या सगळ्यांचे सहकार्याने आपले उमेदवार ज्यांचं चिन्ह वाटपामध्ये कॉम्प्युटर हे चिन्ह त्यांना मिळाले. कॉम्प्युटर ह्याच्यासाठी घेतलेलं आहे की आधुनिक युगामध्ये पर्याय म्हणून कॉम्प्युटर व्यवस्था आता सगळीकडे सुरू झाली आणि छोट्याशा मुलापासून मोठ्यांपर्यंत कॉम्प्युटर हे ज्ञात असल्यामुळं आणि कॉम्प्युटर हे चिन्ह आपण चॉईस केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या ह्या 10 गावामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये कैलासवासी ब्रह्मोदयदादा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. कैलासवासी काळजी साहेब आणि त्यांचे कुटुंबीय धर्मराज काळजी या निवडणुकीमध्ये उभारले. अनेक घडामोडी तालुक्यात झाल्या. तालुक्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला एकमताने की आपण धर्मराज काळजी साहेबांना अपक्ष म्हणून उभा करूया आणि या तालुक्यामध्ये क्रांती घडूया म्हणून आपण सगळ्याच्या आपल्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्याच्या विश्वासाने आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्यांनी उभारलेलं. मला वाटतं एक 10-15 दिवसापूर्वी मी गावाकडे येऊन गेलो आणि त्यावेळेला आपला दौरा झाला तर त्या दौऱ्याच्या वेळेला आपण चर्चा केली होती. त्या पद्धतीनं धर्मराज काळजी साहेब आपल्या गावाकडे दौऱ्यासाठी आलेले आहेत. माझा विश्वास आहे की आपल्या सर्व गावकऱ्यांनी सर्व आपल्या सहकार्याने आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील निश्चितपणे धर्मराज काळजी साहेबांना कॉम्प्युटर त्या चिन्हावर बटन दाबून आपण सगळ्यांनी विजयी करावं असं मी आपल्याला विनंती करतो. मतदानातून आशीर्वाद मागण्यासाठी साहेब आले आहेत. आपण एवढंच करायचं आहे
कसलाही कोणाच्याही लोकाला बळी न पडता विचलित न होता काळोजी साहेबांचे हात बळकट करू. ते स्वतः बळकट आहेतच, पण त्याचा हात बळकट करणं आपलं काम आहे.